जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। बांगलादेशातील हिंदूविरोधी हिंसाचार, बांगलादेशावर निर्बंध घालण्यासह तेथील कट्टरतावादी गटांवर कारवाईची हिंदू संघटनांनी मागणी। नंदुरबार येथे बांगलादेशातील हिंदू दीपू चंद्रदास यांची कट्टरतावादी जमावाने झाडाला बांधून जिवंत जाळून हत्या करणे, हिंदूंची घरे, दुकाने जाळणे पुन्हा चालू केले आहे। यासंदर्भात हिंदू जनजागृती समितीने हिंदूविरोधी हिंसाचाराचा तीव्र निषेध करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच बांगलादेश उच्चायुक्त यांना कारवाई करण्यासाठीचे निवेदन नंदुरबार निवासी उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे यांच्या माध्यमातून सादर केले आहे। यावेळी उद्योगपती नितेश अग्रवाल, भाजपचे नगरसेवक पंकज चौधरी, विश्व हिंदू परिषदेचे अजय कासार, शक्ती हनुमान ट्रस्टचे सुरेश भोई, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे नरेंद्र तांबोळी, रवींद्र पवार, रवींद्र सोपनार, अधिवक्ता वर्षा पाटील, रणरागिणी जॉली शाह, निशा जैन, अश्लेषा पवार, ध्वनी शाह, नम्रता परदेशी, सौ स्वाती चौधरी, भावना कदम तसेच हिंदू जनजागृती समितीचे राहुल मराठे, सुमित परदेशी, हर्षल देसाई, हिंदुत्वनिष्ठ मयूर चौधरी हे उपस्थित होते। यात सततचे हिंदूविरोधी हिंसाचार थांबवण्यासाठी भारत सरकारने बांगलादेशावर आर्थिक, व्यापारिक व राजनैतिक निर्बंध घालावेत, तसेच बांगलादेशातील दहशतवादी व कट्टरतावादी घटकांविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे। बांगलादेशातील प्रमुख युवा नेता शरीफ उस्मान हाजी यांच्यावर ढाका येथे गोळीबार झाला। त्यांच्या मृत्यूनंतर हिंदू समाजाविरुद्ध सुनियोजित हिंसाचार सुरू झाला आहे। अनेक ठिकाणी हिंदूंची घरे व मंदिरांना लक्ष्य केले जात आहे। याचे प्रत्यक्ष व्हिडिओ, साक्षी व आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी माध्यमांतून उघड झालेले सत्य आहे। तरीही बांगलादेश सरकार कारवाईत टाळाटाळ करत आहे। जनगणनेनुसार 1941 मध्ये 28% असलेली हिंदू लोकसंख्या आता फक्त 7 ते 8% पर्यंत घसरली आहे। ही शांतपणे चाललेली हिंदू समाज निर्मूलन प्रक्रिया आहे। निवेदनात भारत बांगलादेश कराराद्वारे अल्पसंख्याकांच्या धार्मिक स्वातंत्र्याचे संरक्षण, संयुक्त राष्ट्र व मानवाधिकार आयोगावर मुद्दा उपस्थित करून फॅक्ट फाइंडिंग मिशनची मागणी, छळग्रस्त हिंदूंना नागरिकत्व व पुनर्वास धोरण, मंदिरे व धार्मिक संपत्तीचे संयुक्त सर्वेक्षण, बांगलादेशातील हिंदू समाजाशी थेट संवाद यंत्रणा उभारण्यासारख्या मागण्या करण्यात आल्या आहेत। भारत हा जगातील सर्वात मोठा हिंदूबहुल देश असल्याने बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी राजनैतिक, कायदेशीर व आंतरराष्ट्रीय प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। जय श्रीराम। आज आम्ही समस्त हिंदू जनजागृती समिती व समस्त हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने आज नंदुरबार जिल्हाधिकारी मॅडम यांना आज निवेदन सादर केलेलं आहे। आज आपण बघत आहोत बातम्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदू या हिंदू समाजावर अत्याचार होत आहे। येथे आपण आता मागच्या काही दिवसांपूर्वी बघितलं, उस्मान शरीफ म्हणून कुठला युवा नेता होता तिथला, तर त्याला डाक्यात अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला आणि त्या गोळीबारानंतर तिथल्या अल्पसंख्याक हिंदू, बौद्ध, ख्रिस्ती बांधवांवरती अमानुष अत्याचार सुरू झाला आहे। आता नुकताच एक व्हिडिओ संपूर्ण जगात व्हायरल होतोय। दीपू चंद्रदास या निरपराध हिंदूची झाडावर लटकवून नग्न अवस्थेत त्याला जिवंत जाळण्यात आलं। किती अमानवीय ही घटना आहे आज आपण बघू शकतो। खरंच म्हणजे हे हिंदूंसाठी पूर्ण भारतात शर्माची गोष्ट आहे। कुठे गेला मानवाधिकार? तर त्याच अनुषंगाने आज आम्ही माननीय देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांना आम्ही जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून आज निवेदन दिलेलं आहे की समस्त जन हिंदू समुदायाच्या ज्या भावना आहेत या भावना तुम्ही ओळखायच्या आणि आमच्या या मागण्या ज्या आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावरती, राजकीय पटलावरती हिंदू समुदायाकडनं तुम्ही हा एक दबाव तंत्र निर्माण करावा आणि हिंदूंसाठी बांगलादेशमध्ये होत असलेल्या अत्याचाराच्या विरुद्ध आवाज उठवावा। तसेच सार्क आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरती तुम्ही आमच्या या मागण्या आम्ही जे सांगितल्या आहेत, हिंदू धर्माप्रती जे तिथं अनेक अत्याचार होत आहेत। आपण बघू शकतो स्वातंत्र्यापूर्वी तिथे लगभग 28 ते 30% हिंदू असणारा आज 7 ते 8% आलेला आहे। कुठं 28% आणि कुठं आज 2022 जनगणनेनुसार 7 ते 8% हिंदू येऊन ठेपला आहे। हिंदू हा प्रत्येक क्षेत्रातून अल्पसंख्याक होतो। इव्हन स्वतःच्याच भारतातल्या अनेक राज्यांमध्ये हिंदू अल्पसंख्याक झालेला आहे। ही आपल्यासाठी कुठेतरी लाजिरवाणी गोष्ट आहे। तर किती ही सहिष्णुता, किती हा सर्व धर्मसंभाव आपण हा पाळला पाहिजे। तर मित्रांनो,
आम्ही याच अनुषंगाने आज निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाच्या संदर्भात आम्ही आज देशाच्या पंतप्रधानांना इथून मागणी आमची आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा. तिथे होत असलेल्या आया बहिणींवरती अत्याचार, तिथल्या हिंदूंवरती होणाऱ्या खोट्या केसेस, तिथल्या होणाऱ्या त्यांच्या हिंदूंच्या जमिनीच्या बळकावणं, असं अनेक अडचणी, अनेक समस्या आहेत. अनेक हिंदूंना तिथे निरपराध हिंदूंना मारलं गेलेलं आहे. तरी या सर्वांवरती आम्हाला न्याय मिळावा यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे. तरी तुम्हाला सर्व हिंदूंना आव्हान आहे की तुम्हीही आपल्या देशासाठी, धर्मासाठी एकरूप व्हावा, एक संघटित व्हावं. जय श्रीराम. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात उपस्थित निवेदन देण्यासाठी उपस्थित सर्व हिंदू धर्मप्रेमी, बांगलादेशमध्ये आता काही दिवसांपूर्वी एक शरीफ उस्मान हादी हा नेत्याला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने गोळ्या मारून ठार करण्यात केलं आणि त्याचा वचपा काही कारण नसताना सुद्धा हिंदूंवर त्या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. जे दीपू चंद्रदास म्हणून एक युवक होते, त्यांना फक्त ईशनिंदा म्हणून, म्हणजे भगवंताचे त्यांचे जे पूजनीय आहेत त्यांची निंदा केली असा आरोप ठेवण्यात आला. त्याचा कुठलाही पुरावा नसताना सुद्धा त्याला जनतेच्या उग्र अशी जनता, त्या ठिकाणी जी माजलेली जनता होती, त्यांचा हवाली करण्यात आला आणि त्यांना त्या ठिकाणी भर चौकात, चार चौघात हजारो लोकांच्या समोर त्यांना जिवंतपणे जाळण्यात आलं. ही घटना बांगलादेशची आहे, परंतु त्या ठिकाणी त्या हिंदूंना आज कोणीही वाली राहिलेला नाही आणि म्हणून या भारतात आपण आपल्या प्रत्येक हिंदूंचं आद्य कर्तव्य समजतो, तर त्यांना एक न्याय दिला पाहिजे कुठेतरी शासनाने. म्हणून या ठिकाणी आज आपण सर्व हिंदू या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे आणि सन्माननीय देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब यांना आम्ही या निमित्ताने निवेदन दिलेलं आहे. आपल्याला शिकण्यासारखं आहे, या भारतीय, विशेष करून भारतातील हिंदूंना शिकण्यासारखं आहे आणि विशेष करून तरुणांना शिकण्यासारखं आहे की बघा, ज्या देशाला स्वातंत्र्य आपल्याच देशाने मिळवून दिलं, आपल्या देशाचे सैनिक त्या ठिकाणी गेले आणि बांगलादेश त्यांना, बांगलादेशींना मिळवून दिला, तरीसुद्धा त्याचं आपल्याला उपकार फेडायचं सोडून आपल्याला दुश्मन दावा करतोय एक देश. का तर फक्त एक हिंदू म्हणून आपण आपले हिंदू त्या ठिकाणी आहेत, त्यांना एक दुश्मनासारखी वागणूक दिली जाते. स्वातंत्र्यपूर्व काळात त्या ठिकाणी 28% हिंदू होते बांगलादेशमध्ये आणि आता काहीतरी 7-8% हिंदू राहिलेले आहेत. मी अनेक वर्षापासून बातम्यांच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहतोय, कुठलंही कारण असो, दुर्गापूजा असेल त्या ठिकाणी हिंदूंना जिवंत जाळण्यात येतं. एखादा सण उत्सव असेल, हिंदूंचा असो किंवा इतर धर्मियांचा असो, त्या ठिकाणी सुद्धा हिंदूंना टार्गेट करण्याचं काम करण्यात येतं. अजून कुठला कार्यक्रम असेल त्या ठिकाणी सुद्धा हिंदूंच्या स्त्रियांना पाठवण्याचं काम आणि बलात्कार करण्याचं काम, अशा प्रकारे हिंदूंचा वंशविच्छेद करण्याचं काम बांगलादेशात करण्यात येत आहे. आपल्या सर्व हिंदुत्ववाद्यांच्या वतीने मी या ठिकाणी विशेष करून भारतातील हिंदू जनतेला आवाहन करतो की बघा, तुम्ही मोबाईल खेळून जे ढिल्ले पडलेले आपले जे हिंदू आहेत, जे नावाला मर्द आहेत परंतु ते घरातच मर्द आहेत, अशा मर्दांना मी या ठिकाणी आवाहन करतो की तुम्ही उठा, जागृत व्हा. ते बांगलादेशमध्ये आहे, भारतातही आहे, याचा अनुभव हिंदूंना आलेला आहे, अनेकदा आहे आणि येतोय. तरीसुद्धा हिंदू समाज जेव्हा त्याला पाण्याची तहान लागते त्यावेळेला कुवा खणतो ना, त्या प्रकारे जे हिंदूंची जी विचारधारा झालेली, विचारसरणी झालेली आहे, झोपून राहा, काही हरकत नाही, आम्ही लढू. परंतु तुम्हाला विशेष करून हिंदूंना या ठिकाणी आवाहन करतो की ही परिस्थिती प्रत्येकाची येणार आहे, प्रत्येकाला राम द्यायचा आहे, लढाई लढायची आहे. त्यासाठी हिंदूंनी सज्ज झालं पाहिजे. आम्ही सज्ज झालेलो आहोत, तुम्ही पण सज्ज व्हा आणि त्या बांगलादेशातील जे काही अत्याचार हिंदूंवर चाललेला आहे ते कुठेतरी थांबावे, यासाठी सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांना आज रोजी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि पुनश्च एकदा हिंदूंना जागृत होण्यासाठी आवाहन करून मी या ठिकाणी थांबतो.